नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माऊली मॅथच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मीन्स मराठीत त्याला म्हणतात अंकगणिती श्रेणी। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी म्हणजेच AP बद्दल समजून घेणार आहोत की अशा पद्धतीची जर तुम्हाला क्रमिका दिलेली असेल, 7, 13, 19, 25 अशा पद्धतीची कोणतीही क्रमिका दिलेली असेल तर त्यामधील कितवे पद, कोणतेही पद तुम्ही कसे काढू शकता। एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, 10वीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर आजच्या टॉपिकमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत, nth टर्म ऑफ एन AP कशा काढायच्या, म्हणजेच जे nवे पद असेल तर ते कशा पद्धतीने काढायचं। जसं इथं प्रश्न दिलेला आहे, फाइंड 19th टर्म ऑफ फॉलोइंग AP, जो AP दिलेला आहे जे 19वे पद काढायचं आहे। तर नेहमी लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे की जो nth टर्म काढायसाठी फॉर्म्युला असतो, सूत्र असते, ते बघा काय आहे। तर TN = A + n - 1 × D। बघा, हा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे की याच्यात चला ठीक आहे, बघू आपण की दिलेला AP जो आहे यामधील 19वे पद आता कसं काढायचं। कारण प्रश्न दिलेला आहे फाइंड 19 टर्म ऑफ फॉलोइंग AP, दिलेली AP काय दिलेली आहे, 7, 13, 19, 25 अशा पद्धतीनं AP तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामधील तुम्हाला 19वे पद काढायचे असेल तर या सूत्राने बघा कसे काढायचे आहे। तर दिलेली AP जी आहे काय दिलेली आहे, गिवन AP इज 7, 13, 19, 25 डॅश डॅश डॅश, आणि फ्रॉम द AP तुम्हाला A ची किंमत काढायची आहे। तर A बघा किती मिळणार आहे AP वरून, A म्हणजेच काय असते, पहिले पद, आणि पहिले पद मिळणार आहे 7। त्याच्यानंतर तुम्हाला काढून घ्यायची आहे D ची किंमत। D म्हणजे असतो यामधील सामायिक फरक, कोणत्याही दोन क्रमागत असणाऱ्या संख्या घ्या आणि त्यामधील फरक बघा कितीचा आहे, 7 आणि 13 मधील फरक आहे 6चा, 19 आणि 13 मधील फरक 6चा, 25 आणि 19 मधील फरक 6चा, म्हणून D ची किंमत किती मिळणार आहे तुम्हाला, 6 मिळणार आहे। आणि N म्हणजे तुम्हाला जितके पद काढायचे आहे, 19वे पद काढायचे आहे, म्हणून N ची किंमत किती असणार, 19। आणि बघा आता तुम्हाला फक्त सूत्रात टाकायचे आहेत त्या किमती। सूत्र काय आहे, TN = A + n - 1 × D। आणि बघा देअरफॉर N ची किंमत किती आहे, 19, A ची किंमत 7 अधिक n - 1 म्हणजे n ची किंमत 19 - 1 × D ची किंमत 6। आणि हे जर सॉल्व केलं 108, आणि हे जर सॉल्व केलं तर T19 बरोबर तुम्हाला मिळणार आहे 7 अधिक 108 115, म्हणजे 19वे पद यामधील जे असणार ते 115 असणार। बघा किती सिंपल फॉर्म्युला आहे आणि दरवर्षी एक्झाममध्ये यावरील प्रश्न विचारला जातो। तो एक तर MCQमध्ये असणार किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये तर अशा टाईपचा प्रश्न असतोच। तर मी तुम्हाला एक आणखी अशाच पद्धतीचे देणार मित्रांनो, तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं ॲन्सर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर फॉलो करा। तर तुम्हाला 24वे पद काढायचे आहे आणि बघा AP काय दिलेली आहे, AP देतो 12, 16, 20, 24 अशा पद्धतीची AP तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामधील 24वे पद काढायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, धन्यवाद।